प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रियल 4 कांदा बियाणे। चमकदार रंग, गोलसर व मोहक आकार, रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन। 6 महिन्यांहून अधिक साठवण क्षमता। बाजारपेठेत रियल 4 ला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी। नफा देणारा, टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती। उच्च उत्पादन, जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो, आजच निवडा रियल 4 कांदा वाण। नगर मनमाड महामार्गावर शुक्रवार 10 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक 30 वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली। राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे। असलम बशीर सय्यद हा 31 वर्ष विवाहित तरुण राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड महाल टेकडी येथील रहिवासी असून तो सध्या राहुरी फॅक्टरी येथे राहत होता। तो विद्यापीठ येथील एका फळ विक्रेत्याकडे चालक म्हणून काम करत होता। असलम सय्यद हा 10 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8:15 वाजेच्या दरम्यान राहुरी फॅक्टरीतून विद्यापीठाकडे त्याच्या वाहनावर जात होता। त्यावेळी राहुरी शहर हद्दीतील सूतगिरणी परिसरात असलेल्या साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली। या धडकेत असलम सय्यद याच्या डोक्याला जबर मार लागून तो जागीच ठार झाला। रवींद्र देवगिरे यांनी त्याला रुग्णवाहिकेतून तातडीने राहुरीतील ग्रामीण रुग्णालयात आणलं। वैद्यकीय अधिकारी प्रवीण क्षीरसागर यांनी त्याला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केलं। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले। या प्रसंगी पत्रकार आयुब पठाण, इस्माईल सय्यद, रफिक शेख, रियाज देशमुख, सलीम शेख, अमजद पठाण, दीपक रखटे, इम्रान खान आदींसह अनेक जण उपस्थित होते। असलम सय्यद यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, 2 भाऊ बहीण असा मोठा परिवार आहे। त्यांच्या अपघाती निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। नगर मनमाड राज्य महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय। रस्त्याचे अत्यंत धीम्या गतीने व निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। ठिकठिकाणी रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे, त्यामुळे सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत।